आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर दुपारची वेळ आहे, ज्ञानेश शाळेत गेलेला आहे आणि आज आहे जागतिक महिला दिन. तर तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज जागतिक महिला दिन आहे, तर मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. तर त्या मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आज जागतिक महिला दिन आहे, म्हणजे हा जो दिवस आहे तर हा पूर्ण महिलांचा दिवस आहे. या दिवशी म्हणजे महिला आपल्या आवडीनुसार जेवण वगैरे करतील किंवा त्यांच्या आवडीनुसार ते कुठेतरी फिरायला वगैरे जातील. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्या गोष्टी म्हणजे अशा की तुम्ही बाहेर बघत असाल, शेवटी हा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये काय काय घडतं हे तुम्हालाही माहिती आहे. मी रोज एक व्हिडिओ, इवन मी 2 व्हिडिओ मी यूट्यूबमध्ये पोस्ट करते. माझं दुसरंसुद्धा चॅनल आहे अन्नपूर्णा किचन आणि एक आहे जो डेली रुटीनचा जो व्हिडिओ आहे, म्हणजे चॅनल आहे ज्ञानेश मॉम. तर मी दोन्ही चॅनलवरती रोज 2 व्हिडिओ पोस्ट करते. आणि दुसरी गोष्ट, हे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मी खूप मोठे मोठे जे यूट्यूबर आहे, तर मी मोठे यूट्यूबर, छोटे यूट्यूबर, मला जे यूट्यूबर आवडतात, तर ज्यांना मी सबस्क्राईब केलेलं आहे, मी त्यांचे चॅनल बघते आणि ते चॅनल बघताना त्यांचे पूर्ण व्हिडिओ वगैरे बघते आणि ते सगळे व्हिडिओ बघत असताना मी तुम्हाला सांगते की यूट्यूब एक असं प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला जगभरातल्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे माहिती पडतात या यूट्यूबमध्ये. इवन तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल, तुम्हाला म्हणजे व्हिजिट पॅलेट्स वगैरे काय काय, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे इच अँड एव्हरीथिंग, ऑल इच अँड एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला बघायला मिळतात. फक्त तुम्ही तिथे सर्च केलं पाहिजे. या तुम्ही सर्च कराल ना, त्यानुसार ते व्हिडिओ समोर येतात. तर कधी तुम्ही न्यूज चॅनल कधी सर्च केला आहे का यूट्यूबवरती? जर नसेल केला तर नक्की सर्च करा. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की यूट्यूबमध्ये मी सुद्धा काही असे व्हिडिओ पाहता मी एकदा असंच म्हणजे न्यूज चॅनल असं मला दिसला आणि तिथे एक, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, आपण जे थंबनेल बनवतो त्या थंबनेलवरती असं काही दाखवतात की लिटरली आपल्याला असं वाटतं की नाही, अरे हा व्हिडिओ आतमध्ये जाऊन बघितलाच पाहिजे काय आहे, आणि आपण आतमध्ये जाऊन बघतो. तर तुम्हीही बघत असाल की म्हणजे बाहेर या जगामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी वाईट घडत आहेत आणि घडत चाललेल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. आणि त्या ज्या गोष्टी त्या खरं म्हणजे लेडीजच्या बाबतीत आहेत. तुम्ही बघत असाल, म्हणजे मग ती म्हणजे ती मुलगी असू दे, मग ती 8 वर्षाची मुलगी असू दे, मग ती 12 वर्षाची मुलगी असू दे, ती 15 वर्षाची मुलगी असू द्या, किंवा मग ती लग्न झालेली महिला असू द्या, किंवा ती वयस्कर स्त्री असू द्या, किंवा आजी असू द्या. या सगळ्या लेडीज बाबतीत फक्त तुम्हाला न्यूज म्हणजे बातम्या बघायला भेटतील. कधी असं ऐकलं आहे म्हणजे पुरुषांच्या बाबतीत अशी कुठली न्यूज तुम्ही ऐकले का की एक असा पुरुष आहे, तो चालला आहे आणि ऑन द वे असताना त्या पुरुषाच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं आहे, असं कधी झालं आहे का? असं तुम्ही कधी ऐकलं आहे का? तर नाही. जेही काही बातम्या येतात त्या फक्त लेडीज. 10 वर्षाची मुलगी होती, तिच्या बाबतीत असं झालं. 12 वर्षाची मुलगी होती, तिच्या बाबतीत असं झालं. एक मुलगी होती, ती एअर हॉस्टेल होती, तिच्या बाबतीत असं झालं. फक्त लेडीज. आणि मला आठवतं म्हणजे की मी ज्याप्रमाणे म्हणजे जे न्यूज चॅनल बघते वगैरे, तर तो चॅनल मी सबस्क्राईब केलेला आहे. तर त्यानुसार मला ते सगळं म्हणजे हेडिंग येते. मी कधी ते बघतही नाही. कधी मला ते ना ते हेडिंग म्हणजे ती जी हेडलाईन असते ना, ती हेडलाईन वाचूनच मी आतमध्ये नाही जात. मला नाही जायचंच असतं. मला माहिती असतं की पुढे काय घडलेलं आहे. सो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्याही गोष्टी घडतात त्या लेडीजच्या बाबतीत घडतात. मग आता याच्यापुढे मग लेडीजने काय केलं पाहिजे? आता
आपल्या म्हणजे या भारत देशामध्ये स्त्री ही एक म्हणजे देवीचं स्वरूप मानलं जातं. जेव्हा नवरात्र येते ना तेव्हा सगळेजण बोलतात, "अरे तू त्या देवीची पूजा नक्कीच कर. ती आहे. ती ह्या जगाची म्हणजे या देशाची किंवा या जगाची ती म्हणजे बोलतात ना, की जसं की शंकर महादेव त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. सेम, सेम. तर तसं बोलतात ना, की शंकर महादेव आणि म्हणजे देवी पार्वती ही अर्धांगिनी आहे. म्हणजे हे विश्व निर्माण करण्यासाठी देवी पार्वतीचं पण हे आहेच, अर्धश्रेय आहेच, मी तुम्हाला सांगेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्या राक्षसाला मारण्यासाठी त्या देवीने 9 दिवस, विचार करा, 9 दिवस तिने रात्रंदिवस तिने त्या बरोबर लढाई लढलेली आहे. ही कथा तुम्हाला माहितीच असेल. आणि जेव्हा नवरात्र येते ना तेव्हा आपण म्हणजे त्या गोष्टी किंवा ते सगळं आपण बघत असतो आणि सगळेजण आपण एकमेकांना संदेश देत असतो की बाबा आपल्याला त्या देवीची पूजा तर करायचीच आहे, पण आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत ना त्यांचाही आदर करा, त्यांचाही रिस्पेक्ट करा. ती खरी देवी आहे. कारण आपल्या घरामध्ये ज्या समस्या निर्माण होतात, काही प्रॉब्लेम निर्माण होतात, काही परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ती एक एकटी स्त्री असते की ती त्या सगळ्यांना सामावून घेते, सगळ्यांना समजावून सांगते आणि त्या परिस्थितीतून ती बाहेर काढते. तर जर बघायला गेले तर देवीची 9 रूपं आहेत. ती 9 रूपं तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमची आई, बहीण, म्हणजे काकी, मामी, आजी त्या सगळ्या जणमध्ये ते तुम्हाला रूपं बघायला भेटतील. असा संदेश आपण नेहमी सगळ्यांना देतो आणि नवरात्रामध्ये सगळे देतातच. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की कसं आहे ना, आता जी लेडीज आहे त्या लेडीजने स्वतःचं संरक्षण स्वतःच केलं पाहिजे. कारण मी तुम्हाला आता सांगेल, कारण आता खूप साऱ्या अशा गोष्टी बाहेर पडत आहेत. म्हणजे ना मी तुम्हाला ना काही गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे अशी की कधीही कोणावरती विश्वास ठेवू नका, कधीही. हां, आपल्या घरातला नवरा असेल नक्की विश्वास ठेवा. कारण नवरा बायकोचं हे जे नातं आहे ते खूप म्हणजे एकदम स्ट्रॉंग असतं. पण त्याच्याशिवाय कधीही कोणावरती विश्वास ठेवू नका. हां, आपले आई-वडील आहेत, आपल्या आई-वडिलांवरती विश्वास ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त कोणावरतीही विश्वास ठेवू नका. कारण कोण तुमचा विश्वासघात कसा करेल याचा पत्ता लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, समजा आपण ऑन द वे चाललोय. ऑन द वे चालताना आपल्या बिल्डिंगमध्ये काका, आपल्या बिल्डिंगमधले आजोबा भेटू दे, काका भेटू दे किंवा अगदी बी विंगमधले किंवा बाजूच्या इमारतीमध्ये किंवा बाजूच्या चाळीमधले एखादी म्हणजे कोणीही म्हणजे दादा भेटू दे, मुलगा भेटू दे, आजोबा भेटू दे, काका भेटू दे, तर तुम्हाला बोलले की बाळा तू कुठे चाललेस, बस माझ्या गाडीवरती, मी तुला घरपर्यंत सोडतो. त्याला सांगायचं बाबा तू एकटा जा, माझे मी चालत जाईल. एकच सांगते, तर विश्वास ठेवायचा नाही. आणि कोणी जरी बोललं की चला मी तुम्हाला सोडतो इथपर्यंत, अनोळखी व्यक्तीच्या किंवा भले तो माणूस जरी ओळखीचा असेल आणि तो तुम्हाला बोलत असेल की बस माझ्या गाडीवरती आणि मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत नेऊन सोडतो, त्याला सांगायचं की नाही, माझे मी चालत जाईल. कारण कसं माहिती आहे, त्याच्या गाडीवरती तुम्ही बसू नका. त्याची ना 2 व्हीलर असू दे, त्याची 4 व्हीलर असू, त्याची बस असू दे, ते टेम्पो असू दे, त्याला सांगायचं बाबा तुझी टेम्पो, तुझी बस, तुझी रिक्षा, तुझी सायकल, तुझी गाडी, तुझी 2 व्हीलर, 4 व्हीलर, ती तुझी तुला आहे बाबा, तू बस आणि तू जा. त्याला सांगायचं माझी मी एकटी चालत जाईल. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आता ना म्हणजे माझ्या ओळखीचे काका आहेत, ते म्हणजे बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. तर मी आणि त्यांची एकदा आम्ही असं ऑन द वे जात होतो वगैरे, सकाळची वेळ होती, ऑन द वे ते काकांना सकाळी भाजी घेऊन येत होते. तर ते मला बोलले तू कुठे चाललेस? म्हणजे मी घरीच चालले काका. बरं, नाही बस ना, मी पण घरीच चाललो आहे, चल मी तुला सोडतो. मी नाही काका तुम्ही जा. अगं बस नाही. मी नाही काका तुम्ही जा, आम्हाला थोडं वॉकिंग करायचं काका, खूप दिवस झाली आम्ही वॉकिंग नाही केलं ना काका, म्हणून आम्हाला वॉकिंग करायचं आहे, तर आज आम्ही वॉकिंग करता जाऊ. मी त्यांना असं सांगितलं. तर मी त्यांच्या गाडीवरती नाही बसले. म्हणून कधीही अनोळखी व्यक्ती असू दे किंवा ओळखीचा व्यक्ती असू दे, त्याच्या गाडीवरती बसू नका. त्याची 2 व्हीलर असू दे, 4 व्हीलर असू दे, नाही बसायचं.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मुलींच्या बाबतीत सांगेल. मुली काय करतात माहिती आहे, म्हणजे शाळा असू दे का कॉलेज असू दे, एखादा मुलगा आवडला, तो खूप छान दिसतो, खूप सुंदर दिसतो. याचा अर्थ असा नाही की हां, तो तुमच्याशी लग्न करेल, तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवेल असं नाही. आणि प्रेम करणं हा एक फक्त टाईमपास आहे, मी तुम्हाला सांगेल. जर तुम्हाला खोटं वाटत असेल, तुम्ही बाहेरचं जग बघत असाल, न्यूज बघा. न्यूजमध्ये फक्त तुम्हाला ह्याच प्रेमाच्याच गोष्टी सगळ्या बाहेर येताना दिसत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवू नका, कोणाशीही प्रेम करू नका, म्हणजे कुठल्याही मुलावरती प्रेम अजिबात करू नका. त्याचं कारण म्हणजे असं की कसं असतं माहिती आहे का, एकतर मुलगा मुलीला आवडत असतो किंवा किंवा कधी-कधी दोघंही एकमेकांना आवडत असतात, पण घरच्यांचा विरोध असतो. या सगळ्या गोष्टी असतात आणि लिटरली घरच्यांच्या प्रेशरखाली येऊन वगैरे म्हणजे मुलगा नाही बोलतो, पण मुलगी खूप स्ट्रॉंग असते. मग ती हो बोलते आणि मग तो मुलगा लिटरली कंटाळून वगैरे तो तिचं काहीतरी वाईट करतो आणि ती मरते. अशा न्यूज खूप आलेल्या आहेत आणि येतात सुद्धा अजूनपर्यंत. त्याच्यामुळे कुठल्याही मुलावरती प्रेम अजिबात करू नका. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, ज्यावरती आपल्याला देवानी या जगामध्ये आणलंय, जन्माला घातलंय, तर आपल्याला एक समजा बावली म्हणून जर समजा या जगामध्ये पाठवलं असेल ना, तर बावलीसाठी बावला पण पाठवला आहे. आणि जशी वेळ असते ना, त्या वेळेनुसार तुम्हाला बावलाही भेटतो. एक लक्षात ठेवा की आपण बोलतो ना की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधलेल्या असतात, म्हणजे आधीपासून बांधलेल्या असतात. त्यानुसार तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. पण तुम्ही स्वतःहून, मुलींना सांगते, तुम्ही स्वतःहून बावला शोधायला जाऊ नका, कारण त्याचे परिणाम खूप वाईट होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की नेहमी आपली जी मुलं आहेत, मुलं शाळेत जातात वगैरे, त्या मुलांना स्ट्रिक्टली सांगा, कोणाही बरोबर जायचं नाही. कोणी जरी बोललं मी तुला चॉकलेट देतो, अरे मला तुझ्या मम्मीने पाठवलं आहे, कधीही त्यांना स्पष्ट सांगा. कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर बोलायचं नाही, अनोळखी व्यक्तीबरोबर जायचं नाही. आणि भले ती व्यक्ती ओळखीची जरी असेल आणि तरी ती बोलत असेल की तुझ्या मम्मीने मला सांगितलं, तू चल माझ्या जोडीला, त्याला सांगायचं नाही. आता माझा ज्ञानेश आहे, तो सुद्धा शाळेत जातो. मी त्याला स्ट्रिक्टली सांगितलं आहे, भले मला अर्धा तास उशीर होऊ दे, 1 तास उशीर होऊ दे, 2 तास उशीर होऊ दे, तुला शाळेतच बसायचं आहे. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत तुला बाहेर जायचं नाही. शाळेच्या गेटच्या बाहेर अजिबात पडायचं नाही. मुलांना हे तुम्ही स्ट्रिक्टली सांगून ठेवा, कारण बाहेरचं जग आहे खूपच वाईट आहे, खूप धोकादायक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, पाचवी गोष्ट म्हणजे अशी की खूप वेळा तुम्ही बघत असाल की आपण बोलतो की अरे हां, पुरुषांपासूनच स्त्रियांना त्रास आहे, तर असं नाही. अगदी लेडीजपासून पण त्रास आहे. कुठल्याही अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी लेडीज तुम्हाला भेटली आणि बोली ताई बसा ना, म्हणजे टू व्हीलरमध्ये समजा आली आणि बोली ताई बसा बसा, ओळखीचे जरी असले आणि तुम्हाला बोली की ताई बसा बसा, आम्हाला इथेच जायचं आहे वगैरे, मी तुमच्या ओळखीचे आहे वगैरे, तिला सांगायचं बाई तू जा, मी एकटी जाईल. कधी कधी काय होतं माहिती आहे का, ओळखीची वगैरे जरी असली, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल की कॉलेजचाच म्हणजे मित्रमैत्रिणींचा ग्रुप वगैरे असतो. हां, 2-2, 3-3 वर्ष म्हणजे ते मित्रमैत्रिणी असतात, एकमेकांवरती खूप विश्वास ठेवतात आणि लिटरली कुठल्यातरी एका मुलाचा बड्डे असतो आणि ते लिटरली जातात बड्डेला वगैरे. ती कोल्ड्रिंक असते, त्या कोल्ड्रिंकमध्ये काहीतरी गुंगीचं औषध टाकतात आणि तिला प्यायला देतात. ते बिचारी पिते, बेशुद्ध पडते आणि मग त्याच्यावरती काय होतो, बलात्कार होतो. इव्हन ते कॉलेजची जी काय मुलं वगैरे त्याच्यावरती बलात्कार करतात आणि जेव्हा ती उठते वगैरे नंतर तिला ते सगळं जाणवतं की अरे हे असं काय होतं. विचार करा, ओळखीचे माणसं, कॉलेजचा ग्रुप, कॉलेजच्या मित्रमैत्रिणी किंवा आपल्या शेजारी पाजारी, कोणी कसा आपला विश्वासघात करेल याचा पत्ता लागणार नाही. म्हणून कोणावरतीही विश्वास ठेवू नका आणि या गोष्टी नक्की फॉलो करा. कोणाच्या गाडीवरती बसू नका, कोणी कितीही जरी अग्रगती, कोणाच्या गाडीवरती बसू नका, कोणावरती विश्वास ठेवू नका. मुलांना तुम्ही जर हे करत असाल, तुम्ही स्वतः घेऊन जा, स्वतः आणा. खूप साऱ्या गोष्टींची तुम्ही सेफ्टी पाळा, हे गरजेचं आहे, कारण आज जागतिक महिला दिन आहे. मला या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि मी सुद्धा या गोष्टी फॉलो करते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा या आपण बाहेर पडतो, तेव्हा बाहेर पडताना किंवा आपण गावी चाललो आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही ते इन्फॉर्म करा.
मी तुम्हाला सांगे, मी जेव्हा जाते ना गावाला तेव्हा मी माझ्या आईला सांगते, आई मी निघाले, माझी 8:30ची बस आहे, मी निघाले, आई मी 1 पर्यंत येणार आहे. मी असं माझ्या आईला इन्फॉर्म करून सांगते. ॲटलीस्ट सांगा की आम्ही येतोय. त्यांना कळतं की हां आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत. जर तुम्ही कोणाला इन्फॉर्म केलंच नाही आणि तुम्ही म्हणजे ऑन द स्पॉट चालला, तुमच्या बाबतीत काहीतरी असं म्हणजे काहीतरी वाईट घडलंय, मग ते त्यांना कसं कळेल? जर समजा तुम्ही त्यांना फोन केला आहे आणि समजा तुमच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं, तर ते बघत असेल, अरे ही मला बोलली होती 1 वाजेपर्यंत येणार, ही अजून आली कशी नाही? मग ॲटलीस्ट नाही फोन तर करतील आपल्याला. आपला फोन कुठे आजूबाजूला पडला असेल, काही असू दे, काही असेल, हरवला वगैरे असेल, काही असेल वगैरे, त्यांना थोडीफार तर इन्फॉर्मेशन भेटेल की नाही? तेवढंच सांगते मी तुम्हाला. जेव्हाही मी बाहेरचा प्रवास करते तेव्हा मी माझ्या आई-पप्पांना सांगते की हाय मी चालले बाहेर, किंवा हाय मी येणार आहे वगैरे. शक्यतो मी गावालाच जाते, जास्त कोणाकडे जात नाही, अपडाऊन करत नाही वगैरे. आणि जेव्हाही मला बाहेर फिरायचं वगैरे असेल तेव्हा मी जेव्हा पप्पा येतात मी पप्पांसोबतच बाहेर फिरते. तशी मी आणि आम्ही दोघं असं कुठे एकटे फिरत वगैरे नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी प्लीज तुम्हाला सांगते की नक्की या गोष्टींचं पालन करा. आणि एकच सांगते की मी खास करून लेडीजला सांगेल की स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिका. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कधी-कधी काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण ना काही लेडी एकट्या प्रवास करतात, त्यावेळी ना तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये असे काही शस्त्र ठेवा की जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे, त्यावेळी तुम्ही त्या शस्त्रांचा वापर करून तुम्ही तुमचा बचाव करू शकता. तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये आपला जो मसाला असतो ना, तो तुम्ही बांधून तुम्ही एका पुडीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकतात. जेव्हा तुम्हाला जर वाटेल ना, त्या तुम्ही ते हे करू शकतात. असं एक छोटासा चाकू तुम्ही ठेवू शकतात. जे की आपण तो असं फोल्डिंगचा असतो माहिती आहे, तो असं तुम्ही चाकू तुमच्या जोडीला ठेवू शकता सेफ्टीसाठी. ते गरजेचं आहे. कारण कधी काय होईल याचा आता पत्ता लागणार नाही. कारण बाहेरचं जग दिसतं तसं साधं सोपं नाही आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि गाईज या गोष्टींचा नक्की विचार करा. कारण बाहेर तुम्ही न्यूज नक्की बघा. खूप साऱ्या वाईट गोष्टी घडत आहेत आणि त्या शक्यतो लेडीच्या बाबतीतच घडत आहेत. म्हणून मला कसं वाटलं या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या, म्हणून मी तुमच्याशी या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. सो गाईज पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.